स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। सांगली इस्लामपूर रस्त्यावर आष्टा येथील शिंदे मळ्याजवळ स्प्लेंडर मोटरसायकल आणि खडी वाहतूक करणारा डंपर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार झाले, तर मोटरसायकलवरील एक महिला गंभीर जखमी झाली। मृतांमध्ये वडील आणि त्यांच्या 2 मुलांचा समावेश असून जखमींमध्ये मृताच्या पत्नीचा समावेश आहे। बुधवारी दुपारी 4:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली। या अपघातात अस्फाक शब्बीर पटेल वय वर्ष 39, आसरफ अस्फाक पटेल वय वर्ष 12, असद अस्फाक पटेल वय वर्ष 10 सर्व राहणार कुंडलवाडी हे 3 जण जागीच ठार झाले, तर हसीना अस्फाक पटेल वय वर्ष 35 राहणार कुंडलवाडी या गंभीर जखमी झाल्या। पटेल कुटुंबीय रमजान ईद सणाच्या निमित्ताने कपडे आणि इतर साहित्य खरेदीसाठी मिरज येथे गेले होते। खरेदी करून परत येत असताना इस्लामपूरच्या दिशेने जात असताना आष्टा येथील शिंदे मळ्याजवळ पटेल कुटुंबावर काळाने घाला घातला। अपघातातील जखमी आणि मृत हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलवरून इस्लामपूरच्या दिशेने जात असताना सांगलीच्या दिशेने येत असलेल्या डंपरशी समोरासमोर धडक झाली। या धडकेत 3 जण जागीच ठार झाले, तर महिला गंभीर जखमी झाली। घटनास्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता। नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।